लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बसलेला फटका भरून काढण्यासाठी आता जोरदार तयारीला महायुती लागल्याचं पाहायला मिळत आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलेली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा आपल्याला मिळावा असं सुद्धा प्रयत्न हा महायुतीतील प्रमुख घटक पक्षांचा आहे. महायुतीतील असलेले एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आपल्या पक्षाला ताकद देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला गेलं तर महायुतीतील अंतर्गत वाद जो आहे तो चव्हाट्यावर आला आणि हा अंतर्गत वाद जो आहे तो दोन पक्षांमध्ये, आणि हे दोन पक्ष म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस. कारण ज्या प्रकारे आपण पाहिलं गेलं तर विचारांची जुळवाजुळव होत नाहीये, त्यामुळे कुठेतरी दोन्ही नेते हे आपापसात आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जर पाहिलं तर अनेक नेते मंडळी भाजपचे असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील हे एकमेकांवरती आरोप करताना पाहायला मिळाले. आणि अशातच आता आपण पाहतो की संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये म्हणजेच विदर्भामध्ये सुद्धा अशाच प्रकारची धुसफूस जी आहे ती समोर आलेली आहे. विदर्भामध्ये जर आपण पाहायला गेलं तर दिलीप वळसे पाटील आणि धनंजय मुंडे हे जुन्या नेत्यांना म्हणजे महाविकास आघाडीच्या नेते मंडळींना म्हणजे माजी नेते मंडळींना साथ देत असल्याचा आरोप जो आहे तो आशिष देशमुख यांनी केलेला आहे. त्यामुळे कुठेतरी यांचे आरोप जे ते समोर येताना पाहायला मिळत आहे. आशिष देशमुख यांनी आरोप करताना धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील यांना टार्गेट सुद्धा केलेलं आहे. मात्र या सगळ्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील अंतर्गत वाद जो आहे तो समोर आला. आता हे नेमकं प्रकरण काय हे सुद्धा आपण पाहणार आहोत. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक घोटाळा प्रकरणी सरकार कायद्यानुसार आरोपी सुनील केदार आणि इतर दोषी संचालकांकडून प्रस्तावित वसुलीच्या प्रकरणात दिलीप वळसे पाटील वारंवार सुनावणी टाळून सुनील केदार यांना साथ देत आहेत. सोबतच कृषी मंत्री आपण पाहतो धनंजय मुंडे अनिल देशमुखांच्या सांगण्यावरून निर्णय करत असल्याचा आरोप आशिष देशमुख यांनी केला आहे. एकीकडे आपण पाहतो सुनील केदार हे जे आरोपी आहेत नागपूर जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक घोटाळा प्रकरणी, त्यांना कुठेतरी दिलीप वळसे पाटील हे पाठिंबा देत आहेत किंवा मदत करत आहेत अशा प्रकारचं एकंदरीत वक्तव्य जे ते आशिष देशमुख यांनी आपण पाहतोय की सांगितलंय. तर दुसरीकडे आपण पाहतोय की धनंजय मुंडे हे महाविकास आघाडीतील मंत्री जे होते जे म्हणजे अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून निर्णय करत असल्याचा आरोप सुद्धा आशिष देशमुख यांनी केले. त्यामुळे कुठेतरी आपण पाहतोय की भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील अंतर्गत वाद जो आहे तो पुन्हा एकदा समोर आलेला आहे. याशिवाय आपण पाहतोय की एकंदरीत 12 सप्टेंबर रोजी विदर्भातील संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मंत्रालयात एक विशेष बैठक बोलावण्यात आली होती. मात्र अनिल देशमुख यांच्या दबावाखाली धनंजय मुंडे यांनी ती बैठक तातडीने रद्द केली. मात्र या सगळ्यावरून आता पुन्हा एकदा आपण पाहतो की भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सुरू असलेला वाद जो आहे तो वाढताना पाहायला मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी जर हा वाद असाच कायम राहिला तर निवडणुकीमध्ये मतदानावेळी कशा प्रकारे मतदान होणार याचा फटका महायुतीतील या दोन पक्षांना बसणार का, आणि यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना सरस करणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.